आता आपण नेवासे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। नेवासे हे ठिकाण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जेथे ज्ञानेश्वरी लिहिले ते हे नेवासेचे ठिकाण। आणि जो पैस खांब आहे, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला तो पैस खांब, त्याचं या ठिकाणचं हे ठिकाण आहे आणि ते इथलं मंदिर आहे। तर चला बघूया आपण ज्ञानेश्वर माऊलींचं हे ठिकाण। नेवासे हे असे एक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी अनेक देवी देवता येऊन गेलेत। यामध्ये रामायणाचा काळ असेल की समुद्र मंथनाचा काळ। येथे भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृताचं वाटप केलं होतं। या काळातच येथील प्रवरा नदीत अमृताची धार पडली होती, त्यामुळे नदीला अमृतवाहिनी प्रवरा म्हणतात। अशा या पावनभूमीत आज आपण आलेलो आहोत आणि हे आहे पैसखांब मंदिर, ज्या मंदिरामध्ये आत्ता आपण पोचलेलो आहोत। हाच तो खांब ज्याचं आपण दर्शन घेत आहोत। याच पैसखांबाला टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली होती। हे ठिकाण म्हणजे वारकऱ्यांनी गजबजलेले ठिकाण। आणि जाणून घेऊया हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्याकडून येथील पूर्णपणे माहिती। त्रिभुवनेक पवित्र अनादि पंचपुरुष क्षेत्र, जिथ जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे, शेके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला। आपण आता या ठिकाणी आहोत की माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानकाका महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई ही संत मंडळी पैठणला गेली। त्या ठिकाणी रेड्याच्या मुखातून वेद वदवला, शुद्धीपत्र घेतलं आणि पैठणवरून आळंदीला परतीचा प्रवास करत असताना या गोदावरीच्या तीरानं पुढे प्रवरा नदीच्या तीरानं ही संत मंडळी श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी आली। ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवला तो रेडा, त्या रेड्याचा मालक वाकू वाकुळे तोही संत मंडळी बरोबर हे होते। नेवासाला आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ही संत मंडळी इथे करवीरेश्वर मंदिराचं मंदिर म्हणजे भगवान शंकराचं मंदिर, या मंदिरामध्ये ही संत मंडळी थांबली। इथे सच्चिदानंद बाबांना माऊलींनी जिवंत केलं आणि हा करवीरेश्वर मंदिराचा खांब आपल्या आताच्या भाषेमध्ये ज्याला कॉलम किंवा पिलर म्हणता येईल, हा त्या भगवान शंकराच्या मंदिराचा हा खांब आहे। आणि या खांबाजवळ बसून ही जी पादुकाची जागा आहे ही ज्ञानेश्वर महाराजांची बसण्याची जागा। या खांबाला पाठ देऊन माऊली इथं बसत आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेनुसार माऊलींनी या खांबाजवळ बसून गीता ग्रंथाचा मराठीत अर्थ सांगितला, ज्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं। ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर याच खांबाजवळ बसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव ग्रंथाची निर्मिती केली। संत नामदेव महाराजांनी व इतर सर्व संतांनी कसा उल्लेख आपापल्या ग्रंथामध्ये केलेला आहे। नंतर ही संत मंडळी कुंतांबा, आळेफाटा, आळेगाव तिथे तो रेडा वारला। माऊलीने त्या ठिकाणी त्या रेड्याला समाधी दिली। नंतर ही संत मंडळी चाकरमार्गे आळंदीला गेली। असा पैठण ते आळंदीचा परतीचा प्रवास आहे। विश्वामध्ये सगळीकडे मंदिराकरता खांब आहे, पण नेवासाला खांबाकरता मंदिर आहे का? ज्ञानोबारायांच्या स्पर्शाने हा पैसखांब पुनीत झालेला आहे। आणि या पैसखांबाचं जे मंदिर आज आपल्याला दिसते वर्तमान काळामध्ये, हे मंदिर वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण बनशी महाराज तांबे या नेवासा क्षेत्री आल्यानंतर गुरुवाऱ्यांच्या आज्ञेने त्यांनी संपूर्ण आयुष्य या मंदिराकरता, या पैसखांबाच्या मंदिराकरता घालवलं आणि सुंदर असं मंदिर या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण कसं करावं, वाचन करावं, कसं करावं, सार्वजनिक पारायण कसं करावं याची माहिती गुरुवारी बाबांनी नेवासा तालुक्यासह महाराष्ट्राला दिली आणि गावोगावी ही ज्ञानेश्वरी पारायण घडून त्यांनी आणलेली आहे। हे पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे। या संतांचं 40 वर्ष इथं वास्तव्य झालेलं आहे आणि अमृतवाहिनी परवाना नदीच्या तीरावर आहे। हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपणही या निमित्तानं प्रवरामाईची प्रदक्षिणा करत आहात। आपल्याला देखील धन्यवाद देतो
आणि आपला पुढचा प्रवास जो असेल ज्ञानेश्वर माऊलींच्या संत मंडळीच्या आशीर्वादाने आपला पायी प्रवास सुखकर हो अशी संस्थांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जसं की महाराजांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज व संत मंडळी पैठणकडून इकडे येत असताना त्यांना सच्चिदानंद बाबा हे मृत अवस्थेत आढळले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन मंत्राने सच्चिदानंद बाबांना जिवंत केले. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. सच्चिदानंद बाबांचं मंदिरसुद्धा या गावात आहे. ते नदीच्या पलीकडे आहे. म्हाळसा खंडोबा मंदिराजवळ ते मंदिर आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा.